नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काल दीपामावशा होती ना, मग दीपामावशाची पूजा हे केलेली. सगळी आधी पूजा काढून घेतली. आधी हळदी कुंकू लावून दिवा हे लावून घेतला होता. आधी आपला रोजचा नंदादीप लावून घेतला होता. मग अगरबत्ती लावून पाया पडून नमस्कार केला. मग नंतर मग ती पूजा काढून घेतली. ती पूजा काढल्याशिवाय पण देवपूजा करता येत नाही ना मला. देवघराच्या समोरच पूजा मांडावं लागते. आजूबा बाजूला जागा नाही. बाजूला माझं तिथंच किचनच येतं, किचन ओटा आहे तिथं. त्याच्यामुळे जास्त काय जागा नाही. मग ती पूजा आधी काढून घेतली आणि गुरुवार होताना छान अशी देवपूजा पण करून घेतली. आता श्रावण महिना चालू झाला ना, श्रावण महिन्याच्या आणि तुम्हाला श्रावणातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मग गुरुवारची छान अशी देवपूजा पण करून घेतली होती. बघा ना, श्रावणातला पहिला दिवस म्हणजे गुरुवारचाच दिवस आला. मग मी म्हटलं पोहे करावं. त्यांनी तुषारला सोडायला गेले होते. म्हटलं तोपर्यंत पोहे बनवा. त्यांना वाटलं तर आजारी काय करते का नाही, घेऊन ते वडा सांबार चटणी घेऊन आले होते बाहेरून येताना. सर्वांनीच वडा सांबार पण पोहे थोडं सर्वांनी खाऊन घेतलं. मग खाऊन झाल्यावर आणि स्वयंपाक बाकी होता माझा. मग प्यायचं पाणी पण आलेलं होतं. म्हणलं वरती पण सोडून घेतलं. आणि मी पण मग गुरुवार होता ना, गुरुवारची लाईट पण कधी जाईल काय सांगता येत नाही. कधी पण जाऊ शकते गुरुवारची लाईट शक्यतो पुण्यात. म्हणून मग आधी प्यायचं पाणी भरून घेतले. मग नंतर मग ते दिवे सार त्या समय सगळं घासायचं होतं ना, म्हणून मग ते घासण्यासाठी घेतलं होतं. मग ते घासूनही झालं. मग किचन ओटा एकदा आवरून झालं ना, मन समाधान होतं. वाटतं किती मोठं काम झालं की असं वाटतं. मग सगळं छान असं आवरून घेतलं. आणि मग नंतर स्वयंपाकाला लागायचं पण होतं. मग नंतर मग बाहेर पण जायचं होतं थोड्या वेळाने संध्याकाळी. आणि हा मला शेजारच्या काकूनी दिला होता वानोळा. मस्त आळूचे पानं आणि गावरान मस्त कढीपत्ता हातात घेतला सुंदर खूप मस्त वास येत होता. मग ते कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घेतला आणि निवडून डब्यात भरून ठेवला. आणि आळूचे पानं पण मला आता सोमवारला करता येते ते पण फ्रीजमध्ये ठेवून दिले. हा बघा, हा नकटो आला होता आमच्या इथं. त्याच्याचा अभ्यास करत बसला ना, तो राहतोच त्याच्या भोवताली सारखा. मग त्याला पण मस्त चिरमुरे दिले होते, चिवडा दिला होता खायला. तो पण खात बसला होता. आमच्या सर्वांचा लय लाडका येतो. मग त्याला खायला दिला. तोपर्यंत तेजसचा पण तिकडं मग अभ्यास चालू होता. मग दोघांची मस्ती चालूच होती बाहेर. तो आला की तेजसला अभ्यासात लक्षच लागत नाही. मग नंतर मग तेजसला आता 15 ऑगस्टसाठी तो डान्समध्ये भाग घेतला आहे ना, मग त्याच्यासाठी मिलिटरीचा ड्रेस आणायला जायचं होतं. मग मिलिटरीचा ड्रेस म्हटलं, तर मिलिटरीचा ड्रेस घेण्यापेक्षा मला मिलिटरीची पॅन्ट घ्यावी आणि टी-शर्ट घ्यावं म्हणलं ब्लॅक कलरचा. तो पण तयार झाला. माझे छोटे ड्रेस पण आता 15 ऑगस्टची तयारी आली ना, जवळ 1 दिवसाला आली होतं ना, त्याच्यामुळे खूप छान छोट्या मुलांचे ड्रेस आले होते. आपण पहिलं बघा ना, आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी आले की आदल्या दिवशी ड्रेस धुवून इस्त्री करून ठेवायचं आणि तेच घालायचं. पण आताच्या मुलांना नाही गावं, डान्समुळे ते वेगवेगळे ड्रेस त्यांना घ्यावेच लागतात. म्हणून मग त्याच्यासाठी ड्रेस घेतला. आणि मग घरी येऊन मग ते फळे हे घेऊन आलो होतो येताना, फळं भाजी. मग सगळं मग काढून ठेवले फ्रीजवर. आणि भाज्या पण फ्रीजमध्ये भरून ठेवल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओ.